सगळे खड्डे आहात. नको येऊ ह्या हट येऊ नको येऊ नये. त्या सजीवाची काळजी हा. आता बरं येईल मग पुढे ह्या उडवून देत आमच्या तकलीफ. अरे माणसं झालं तर ओमकार जा बाय बाय. चल ओमकार खा तुका जाय आता आणि चल उचून बसता तो नाही बसा. ओमकार बस तिथे बस बस रे थंच बस तू बस सुशेगात बस. पुढे जाऊ नको पुढे नको जाऊ रे. ओमकार आहे ओमकार हां ह्यावटे घे ये ओमकार ये ये रे ओमकार ये ओमकार इल्लबा गेलं तो येतो परत येतो परत येतो. तामोशाच्या हत्ती ही नदी क्रॉस करून उगया पावलेलो असा. पायाचे त्याच्या निशाणी हांगाच्यान ही न्हंय क्रॉस करून तो गेला उगयान पावला सध्या. नमस्कार. आम्ही आसात उगया आणि फाटल्या 8 दिसा सावन जो ओंकार हत्ती आशिल्लो तो हत्ती तामोशा शेताच्या मळ्यान व्हडा प्रमाणात नुकसानी करीत आशिल्लो आणि लोकांच्यो कागाळी आशिल्ल्यो ताचो बंदोबस्त करचो म्हणान. पण सरकार आपल्या वेगवेगळ्या पद्धतीन ताचो बंदोबस्त करपा खातीर वेगवेगळी आश्वासनां दिता. आमचे वन खात्याचे मंत्री विश्वजीत राणे हांणी शेतकऱ्यांक आश्वासन दिताना म्हटला की दसऱ्या उपरांत या ओंकार हत्तीचो बंदोबस्त करतले. जे प्रशिक्षित हत्ती स्वार असतात ते दसऱ्याच्या उत्सवाच्या निमतान खंय तरी बिजी आसात. पूण त्या हत्ती प्रशिक्षित हाडच्या पयलीं जो हत्ती सध्या हांगासर आसा तो व्हडा प्रमाणात नुकसानी करता. ताचे कितें सरकार म्हणटा नुकसान भरपाई दितले पूण एखाद्या वेळी शेतकार नकळत आपल्या शेतात गेलो आणि कितल्या प्रकारची नुकसानी जाता जर पळोवपाक गेलो आणि हत्तीन ताचेर जर हल्लो केलो आणि एखादी दुर्घटना घडली तर ताची जबाबदारी कोण घेतलो. 7 दिसा उपरांत तामोशा ओंकार हत्ती आशिल्लो आताच राती हांगासर उगया वाठारांत इल्लो आसा आणि नासाडी करपाक सुरवात केल्ली आसा. ह्या शेतान वचपाकूय व्यवस्थित मेळना. त्या खातीर वन खात्याचे जे कर्मचारी आसात अधिकारी आसात ते रस्त्यार आसात आणि काही शेतान वचून हत्ती खंय वयता खंय आसा हाचो शोध घेता. सरकारान विना विलंब न करता ज्या पद्धतीन तामोशा वाठारांत व्हडा प्रमाणात शेतीची नासाडी केल्ली आसा तेच भशेन आता हांगासर जे आमी उगया आसा त्या उगया वाठारांतय शेताची व्हडा प्रमाणात मळो आसा. तातूंत केळी आसात कवाथे आसात फोफळी आसात आणि हाचो जर नुकसानी केली तर जबाबदार कोण. एके वाटेन सरकारची जी यंत्रणा आसा ती यंत्रणा काम करतात. तेरेखोल न्हंय आसा तेरेखोल न्हंयन व्हडा प्रमाणात रेंव काडी आशिल्ल्यान काही शेतकऱ्यांची व्हडा प्रमाणात शेत जमीन या नदीनय गिळकुर्त केल्ली आसा आणि काही जी जमीन आशिल्ली त्या जमनीन लोकांनी शेतां लायिल्ली आसात कवाथे घातलेले आसात वेगवेगळी झाडां लायिल्ली आसात. ती आता खावच्या टायमार जर तांकां उत्पन्न मेळटलें आसलें शेतकऱ्यांक त्यांच्या पोटांतलो जो घास आता हो ओंकार हत्ती काढून घेता की काय अशी भीती शेतकऱ्यांची जाल्ली आसा. सरकारान विना विलंब या हत्तीचो बंदोबस्त करचो अशी ह्या माध्यमांतल्यान आमी मागणी करता. हांव निवृत्ती शिरोडकर.
उदय महोदय, आम्ही आयज आमच्या उगवे गावात आहात. तर हो इश्यू आयज 10-12 दीस जाले हत्ती येयला फकीरपाटावयल्यान, जे महाराष्ट्र बॉर्डरींतल्यान आमच्या गोंय बॉर्डरी भितर सरला. तितून फकीरपाटा येयले, तोरशे येयले, तामोशे येयले, आणि आयज राती कडेन सकाळी फुडें आयज उगव्या गावात येयला. म्हाका सांग, हो हत्ती असोच भोंवत रावतलो आनी हे आमचे मिनिस्टर पळयतले? वन खात्यान सुद्दां हेचेर दुर्लक्ष कितें केला? वन खात्याचे, वन विभागाचे, आमचे जे गोंयचे फॉरेस्टर आहात हे हांगा लक्ष दितात, ते मरोन हांगा काम करता. पूण जी तेंचेर यंत्रणा जाय की ही जे आमचे हत्तीक धरपाक किंवा हत्तीक सुखरूप तेंचे महाराष्ट्र बॉर्डरी सोडपाक, ती यंत्रणा तेंच्या कडेन ना. त्या यंत्रणांक लागून ते खंय तरी कमी पडटात. आणि सरकार किंवा हो जो मिनिस्टर आहा वन विभागाचो, तो मिनिस्टर कितें मजा पळयता? हे अशें जावपाक जायना. लोकांक मारिसर रावतात, लोकांच्या घरांनी घुसासर रावतात. एक तर तुम्ही व्हडली चूक केल्यात की जी इसीचो जो रिपोर्ट जाय आशिल्लो, जे हे व्हडले व्हडले प्रोजेक्ट घडल्यात, मोपा एअरपोर्टा सारखे प्रोजेक्ट घडल्यात, आणि त्या प्रोजेक्टात इसी रिपोर्ट जाय आसलो, ते आमच्या स्थानिकांक कोणाक घेवन तो रिपोर्ट काडल्यात तुम्ही? तुमकां जाय तशे रिपोर्ट दितात, तुमकां जाय तशे जे चित्र उबे करतात. आयज हो त्रास आमकां लोकलांक भोगचो पडटा, लोकलांक करचो पडटा. होच जर हत्ती मोपा एअरपोर्टार येवन ते गेटी बिटी उडयल्ले जाल्यार तुमी त्वरीत तेची व्यवस्था करतले आसल्यात. आयज आमकां शेतकऱ्यांचे तुमकां मातशी कळकळ ना. आयज आमची शेती आहा, आयज येदे व्हडले कवाथे उडयतात. आतां लोकांक जर जाय जे गाय बी बांदलेले आहात गोठ्यान, तांकां चार व्हरतले जाल्यार तांकां व्हरपाक मेळना हत्तीच्या भिवन. हे हत्ती खातीरच जाय. हे हत्ती हो आयजूच येवंक ना, हो कितली वर्सां येता, हो येवकूच हत्ती येयना अशें कळपाचें कळप येता. जेन्ना मोपा एअरपोर्ट जेन्ना बांदला आनी जेन्ना ते फॉरेस्ट ना काबार केले, तेन्ना हे हत्ती आतां शेतांतल्यान घुसपाक लागले, हे गळे रेडे रस्त्या वयल्यान घुसपाक लागले. आयज हेचो त्रास आमकां स्थानिकांक भोगचो पडटा. पण तुमचेर तशी व्यवस्था ना आमच्या स्थानिकांक लागून तेचेर कितें तरी करपाक जाय म्हणून, सुरक्षा तांकां दिवपाक जाय म्हणून. आयज म्हाजी एक तुमकां कळकळीची विनंती आसा की हत्ती लोकांच्या घरांनी घुसून लोकांक मारीसर रावं नाकात, लोकांची घरां उडयसर रावं नाकात. शेतां तर काबार करतात, पूण हेच्या पयलीं त्वरीत तेची व्यवस्था करात. त्वरीत ताका महाराष्ट्र बॉर्डरीत आसा तसो व्हरून ताका सोडात. ही एक हांव सरकाराक ह्या व्हिडिओच्या माध्यमांतल्यान एक मागणी करता